नमस्कार मंडळी, साईप्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मंडळी, प्रत्येकालाच घरातील पैशांची तिजोरी नेहमी धनाने भरलेली असावी आणि त्यात कधीही कशाचीही कमतरता भासू नये असे वाटत असते। पण कधीकधी काही लोकांना मेहनत करूनही यश मिळत नाही। अशा लोकांसाठी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नवरात्रीत लक्ष्मी प्राप्तीसाठी प्रत्येकाने करावा असा 7 पिवळ्या कवळ्यांचा महा उपाय सांगणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा, म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल। तुमच्यापैकी कोणी चॅनलवर नवीन आलेला असेल आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर पटकन सबस्क्राईब जरूर करा। तर मंडळी, ज्योतिषशास्त्रानुसार धनप्राप्तीसाठी कवडीचा उपयोग केला जातो। कवडीला माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं, त्यामुळे महालक्ष्मीची पूजा करताना पूजेच्या साहित्यात कवडीचा अवश्य समावेश केला जातो। धार्मिक ग्रंथानुसार देवी महालक्ष्मी आणि कवडीची उत्पत्ती समुद्र मंथनात झाली होती, त्यामुळे कवडी ही धन आपल्याकडे आकर्षित करते असे सांगितले जाते। त्यामुळे ज्योतिषशास्त्रात कवडीशी संबंधित अनेक उपाय सांगितले जातात। मंडळी, अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्या घरात पैसाला पैसा लागण्यासाठी, माता लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी, धनधान्याला बरकत येण्यासाठी, आपल्या परिवाराची आपल्या घराची पूर्ण प्रगती होण्यासाठी, सर्वांगीण विकास होण्यासाठी जी काही कमाई होत आहे तो पैसा, ती लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहावी। तो पैसा कधीही म्हणजे अनावश्यक खर्चामध्ये जाऊ नये, किंवा आपल्या घरामध्ये जर कोणी बेरोजगार व्यक्ती असेल, सुशिक्षित असेल पण त्याला काम नसेल, तर अशा व्यक्तीला सुद्धा काम मिळेल आणि म्हणजे धनप्राप्तीचे जे मार्ग आहेत ते चहूबाजूंनी ओपन होतील आणि येणारा जो पैसा आहे तो स्थिर राहील। अशा प्रकारची ही सेवा आहे। तरी हा उपाय, ही सेवा आपल्याला घटस्थापनेपासून म्हणजे नवरात्रीतल्या पहिल्या दिवसापासून ते 9वीपर्यंत कोणत्याही दिवशी आपण हा उपाय करू शकतो, ही सेवा करू शकतो। तुम्ही जर हा व्हिडिओ लेट बघितला तर कोणत्याही महिन्याच्या पौर्णिमेला तुम्ही हा उपाय करू शकता, किंवा कोणत्याही मंगळवारी, शुक्रवारी किंवा अष्टमीला आपण हा उपाय करू शकता। हा जो उपाय, ही जी सेवा आहे, ही सेवा आपल्याला नवरात्रीमध्ये करायची आहे आणि त्यानंतर प्रत्येक पौर्णिमेला याच्यावर आपल्याला अजून अभिमंत्रित करायचे आहेत। हा उपाय, ही सेवा फक्त आपल्याला एकदाच करायची आहे, त्यामुळे आपण प्रत्येकाने या नवरात्रीमध्ये हा उपाय जरूर करा आणि आपली आर्थिक परिस्थिती कशी सुधारते, पैशाला पैसा कसा लागतो हे तुमच्या स्वतःच्या लक्षात येईल आणि हे सर्व अनुभव तुम्हाला हा उपाय सुरू केल्यापासून यायला लागतील। त्यामुळे प्रत्येकाने, ज्यांना शक्य आहे त्या सर्वांनी हा उपाय जरूर करा। आपल्या घरामध्ये घटस्थापना केलेली असेल, कलशस्थापना केलेली असेल किंवा नसेल तरीही आपल्याला हा उपाय करायचा आहे। पण आपल्या घराच्या प्रत्येकाच्या घरामध्ये अखंड दिवा हा प्रज्वलित झालेला असायलाच हवा। पण काही कारणाने तुम्ही अखंड दिवा प्रज्वलित केला नसेल आणि तुम्हाला उपाय करायचा असेल तरीही तुम्ही हा उपाय करू शकता। हा उपाय करण्यासाठी आपल्याला लागणार आहेत 7 पिवळ्या कवळ्या। लक्ष्मीप्रिय वस्तूंमध्ये कवड्या असतात। या कवड्या पूजाचं साहित्य मिळतं त्या दुकानांमध्ये आपल्याला मिळतील। आणि आता तर नवरात्र आहे, दिवाळी येणार आहे, त्यामुळे प्रत्येक पूजा साहित्य दुकानांमध्ये आपल्याला अशा प्रकारच्या पिवळ्या कवड्या मिळतील। त्या दुकानातून आपल्याला 7 पिवळ्या कवड्या घ्यायच्या आहेत, किंवा 5 पिवळ्या कवड्या घ्यायच्या आहेत, किंवा तुम्ही 9 घेऊ शकता, किंवा जास्तीत जास्त 11 घेऊ शकता। पण कमीत कमी 5 किंवा 7 तरी आपल्याला पिवळ्या कवड्या घ्यायच्या आहेत। आता बऱ्याच दुकानांमध्ये पिवळ्या कवड्या मिळत नाहीत, तर आपण काय करायचं आहे, ज्याही कोणत्या कवड्या त्या दुकानात असतील, पांढऱ्या असतील, थोड्या करड्या कलरच्या असतील, त्या आणायच्या। घरी हळद घ्यायची, हळदीमध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि या कवड्या त्यामध्ये मिक्स करायच्या आणि या पिवळ्या करायच्या। असं पण आपण करू शकतो, पण शक्यतो पिवळी कवळी मिळाली तर चांगलंच आहे। आणि यासाठी आपल्याला लागणार आहे, आणि या उपायासाठी आपल्याला लागणार आहे छोटीशी प्लेट। तुम्ही पितळेची प्लेट घेऊ शकता, तांब्याची घेऊ शकता, किंवा
घरातील एखादी वाटी पण छोटी वाटीसुद्धा घेऊ शकता, छोटी प्लेट घेऊ शकता. तशी प्लेट घ्यायची आहे. थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत आणि आपल्याला आता ज्या दिवशी आपण ही सेवा करणार आहोत त्या दिवशी सकाळी 9च्या अगोदर केली तर अतिउत्तम आणि सकाळी 5, 6, 7 या वेळेला केली तर त्याहूनही चांगलं. पण 9च्या अगोदर सकाळी आपल्याला हा उपाय करायचा आहे. सकाळी आंघोळ झाली की आपली पूजा वगैरे करायची. तुम्ही घटस्थापना केली असेल, कलशस्थापना केलेली असेल तर तिथे बसून हा आपण उपाय करू शकतो किंवा आपण आपला देवघरासमोर बसून हा उपाय करू शकतो. हा उपाय करत असताना दिवा प्रज्वलित केलेला असावा, अगरबत्ती लावलेली असावी. कारण कोणतेही शुभ कार्य, शुभ उपाय हा आपण अग्निदेवतेच्या साक्षीने करत असतो. त्यामुळे दीपप्रज्वलन हे झालेलं हवं. अखंड दिवा लावलेला असेल तर प्रश्नच नाही. पण अखंड दिवा तुम्ही प्रज्वलित केलेला नसेल तर दिवा आपल्याला लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर ती छोटी प्लेट घ्यायची. त्यामध्ये तांदूळ ठेवायचे आहेत. त्या प्लेटमध्ये बसतील एवढे तांदूळ ठेवायचे आणि त्यावर ज्याही काही आपण 5, 7, 9, 11 पिवळ्या कवड्या घेतल्या असतील त्या कवड्या ठेवायच्या आहेत. पिवळ्या आणलेल्या असतील, पिवळ्या घेतलेल्या असतील तर पिवळा ठेवायच्या. पिवळ्या कलरच्या भेटल्या नसतील तर त्या हळदीच्या पाण्यामध्ये सांगितल्याप्रमाणे रंगवायच्या. त्या छोट्याशा वाळून घ्यायच्या आणि त्या ठेवायच्या. त्यानंतर त्या कवड्यांना आपल्याला हळदी कुंकू व्हायचे आहे. लाल फूल जर मिळालं तर लाल फूल व्हायचं आहे. मोगऱ्याचं अत्तर जर मिळालं तर मोगऱ्याचं अत्तर शिंपडायचं आहे आणि त्याला आपल्याला साखरेचा किंवा दूध साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे. आणि आपल्याला त्या कवड्यांवरती जे आपण मंत्र स्तोत्र बोलतोय त्याचा उच्चार त्या कवड्यांवरती जावा. त्या कवड्या अभिमंत्रित व्हाव्यात. एवढ्या स्वरामध्ये, एवढ्या आवाजामध्ये आपल्याला 16 वेळा श्रीसूक्त म्हणायचं आहे. श्रीसूक्त हे आपल्या दिंडोरी प्रणीत श्री स्वामी समर्थ केंद्रातील नित्यसेवेच्या पुस्तकांमध्ये दिलेलं आहे. तुमच्याकडे ते सेवेचं पुस्तक नसेल तर जिथे पूजा साहित्य मिळतं त्या दुकानांमध्ये तुम्ही श्रीसूक्त छोटंसं पुस्तक आणू शकता. 5-10 रुपयाला असेल. त्यामध्येही तुम्हाला श्रीसूक्त मिळू शकेल किंवा तुम्ही गुगलवर डाउनलोड करून घेऊ शकता किंवा तुम्ही यूट्यूबवरून घेऊ शकता. आपल्याला 16 वेळा श्रीसूक्त म्हणायचं आहे. त्या कवळ्या अभिमंत्रित होतील एवढ्या आवाजामध्ये आपल्याला म्हणायचं आहे. आता तुम्हाला श्रीसूक्त म्हणता येत नसेल तर तुम्ही महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे. महालक्ष्मी अष्टकम म्हणण्यासाठी अगदी खूप कमी वेळ लागतो. 1 ते 1.5 मिनिटे लागतो. तेही तुम्ही 16 वेळा म्हणायचं आहे. तुम्हाला तेही घरी म्हणता येत नसेल तर आपल्या कुलदेवीचा जो काही कोणता मंत्र असेल तो आपल्याला 11 माळा बोलायचा आहे. पण तुम्हाला याचा 100% रिझल्ट हवा असेल, आपल्या घराची खरंच प्रगती तुम्हाला हवी असं वाटत असेल आणि अगदी मनापासून आपल्याला रिझल्ट हवा आहे, आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये बदल हवे आहेत, तर त्यासाठी आपल्याला एफर्ट्स घेणं गरजेचं आहे. आपल्याला याचे चमत्कारी रिझल्ट बघायचे असतील तर 16 वेळा श्रीसूक्त म्हणायचं, 16 वेळा महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं, 11 माळा नवार्ण मंत्र म्हणायचा. नवार्ण मंत्र म्हणजे ओम ह्रीं श्रीं क्लीं चामुंडाय विच्चे आणि 11 माळा आपल्या कुलदेवीचा जो काही मंत्र असेल तो आपल्याला म्हणायचा आहे. कुलदेवीचा मंत्र तुम्हाला माहीत नसेल तर फक्त ओम कुलदेवताय नमः असं म्हटलं, असे 11 माळी जप केला तरी चालेल. हे एवढं सगळं म्हणून झाल्यानंतर त्या कवड्या अभिमंत्रित होतात आणि नवरात्रीच्या 9 दिवस ज्याही आपण सेवा करणार आहोत ते करत असताना हे जी प्लेट आहे ती समोरच राहू द्या. दसऱ्याच्या दिवशी ही प्लेट आपल्या देवघरामध्ये ठेवायची आहे आणि रोज आपण जशी देवांची पूजा करतो तेव्हा आपल्याला फक्त रोज यांना हळद कुंकू वाहायचं आहे आणि आपल्या कुलदेवीचा जो मंत्र असेल तो आपल्याला 11 वेळा रोज बोलायचा आहे. कुलदेवीचा मंत्र माहीत नसेल तर फक्त ओम कुलदेवताय नमः असं 11 वेळेला आपल्याला आपल्या कुलदेवीसाठी बोलायचं आहे.
आणि आपली आर्थिक परिस्थिती सुधारावी यासाठी देवीला विनंती करायची आहे। आणि यानंतर प्रत्येक पौर्णिमेला असेल, दिवाळी असेल, मंगळवार, शुक्रवार या दिवशी आपण 16 वेळा श्री सूक्त म्हणून किंवा तुम्हाला शक्य असेल 3, 5, 7, 9 वेळा जितक्या वेळा तुम्हाला शक्य असेल तर प्रत्येक मंगळवारी किंवा शुक्रवारी किंवा पौर्णिमेला श्री सूक्त म्हणायचं आणि त्या कवड्या अभिमंत्रित करायच्या। देवघरामध्ये देवाचा रोज अगरबत्ती वगैरे दाखवायची। या कवड्यांची, या पिवळ्या कवड्यांची आपल्या घरात स्थापना केल्यानंतर आपल्या महालक्ष्मीच्या स्मरणार्थ महालक्ष्मीचे स्मरण करून तुमच्या लक्षात येईल की आपल्या घरामध्ये पैशाला पैसा लागत आहे, जो पैसा येत आहे तो टिकत आहे, आपल्या घरातून दरिद्रता निघून जाईल आणि आपल्या घराची, आपल्या परिवारातील सदस्यांची प्रगतीकडे वाटचाल नक्कीच होईल। धनप्राप्तीचे मार्ग आपल्याला मोकळे होतील आणि धनधान्याची आपल्या घरामध्ये बरकत होईल आणि अशा खूप खूप सारे फायदे तुम्हाला या जर पिवळ्या कवड्या नवरात्रीमध्ये आपल्या घरात यांची स्थापना केली तर असे बरेच अनुभव तुम्हाला आपल्या घरामध्ये दिसायला लागतील। अशी ही साधी आणि सोपी आणि आपल्याला एकच वेळा फक्त या कवड्यांची स्थापना करायची आहे। वर्षानुवर्ष याच कवड्या ठेवायच्या आहेत असं नाही की आता स्थापना केली पुढच्या वर्षी बदलायचा, दिवाळीला बदलायचा, असं काही नाही। दिवाळीची वगैरे जेव्हाही आपण माता लक्ष्मीची कोणती सेवा करतो, वैभव लक्ष्मीचा व्रत करतो, दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजन असेल तेव्हा आपण तिथे या कवड्या ठेवायच्या आणि हे मंत्र स्तोत्र जे काही आपण बोलतो त्याने हे परत अभिमंत्रित होत राहील। जर पांढऱ्या कवड्या असतील आणि आपण त्या पिवळ्या ठेवले असतील, पिवळ्या करून ठेवले असतील आणि जेव्हा तुम्हाला वाटेल की त्याची हळद उतरली आहे, कलर गेलेला आहे, तर एखाद्या पौर्णिमेला तुम्ही परत त्या हळदीच्या पाण्यामध्ये मिक्स करून पिवळ्या करून परत आपण त्याच्यामध्ये ठेवू शकतो। आणि जे प्लेटमधले जे खालचे तांदूळ आहेत तर ते तांदूळ आपण प्रत्येक मंगळवारी किंवा शुक्रवारी आपले जे साठवणीतील तांदूळ आहेत त्यामध्ये टाकू शकतो किंवा पक्ष्यांना खायला टाकू शकतो आणि परत नवीन तांदूळ ठेवू शकतो किंवा प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला जरी आपण हे तांदूळ बदलले तरीही चालेल, काहीच हरकत नाही। आणि तुम्ही या ज्या कवड्या आहेत त्या कवड्या समजा आपण या नवरात्रीमध्ये उपाय केला आणि परत मध्ये जर आपण आपल्या कुलदेवीच्या दर्शनासाठी गेलो तर तेव्हा या कवड्या आपण पाण्यामध्ये विसर्जन करायचा किंवा तिथे कुलदेवीच्या ठिकाणी आपण या कवड्या ठेवायच्या आणि नवीन आपल्या कुलदेवीचे जे स्थान आहे तिथून परत 5-7 पिवळ्या कवड्या आणून त्याची परत आपण ही अशीच सेवा करून स्थापना आपण करू शकतो किंवा एखाद्या केलेली त्याच कवड्या ठेवल्या तसंही करू शकतो किंवा एकदा जी सेवा आपण केलेली आहे त्याच कवड्या आपण ठेवल्या तसंही आपण करू शकतो, काहीच हरकत नाही। तर अशा प्रकारे तुम्ही या 5, 7, 9 किंवा 11 एवढ्यापैकी जेवढे शक्य असेल तेवढ्या कवड्यांची या नवरात्रीमध्ये आपल्या देवघरामध्ये स्थापना करा आणि याचे कसे अनुभव येतात, आपली आर्थिक स्थिती कशी बदलते याचा अनुभव स्वतः बघा। तुम्हाला स्वतःलाच अनुभव येईल आणि तुम्ही स्वतःच अनुभव जरूर घेणार। तर मंडळी, आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला नवरात्रीत लक्ष्मी प्राप्तीसाठी प्रत्येकाने करावा असा 7 पिवळ्या कवड्यांचा महाउपाय याची सगळी माहिती दिली आहे। ही माहिती तुम्हाला नक्कीच उपयोगी येईल। व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या। सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा। असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी आजच आपल्या साई प्रभा या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।